नमस्कार मंडळी, मी सचिन आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी कशी फुलझाडं लावली आणि त्यांचा प्रवास किती मजेदार आहे। फुलझाडं लावताना त्याची रोपं शोधून आणली। रोपं शोधून आणून त्याचे संतोषाने ही रोपं लावली। त्याच्याकडनं 8 दिवसानंतर त्या रोपांवरती फवारणी केली कीटकनाशक। आणि पल्लवी हिने त्याच्यामध्ये थोडीशी हळदीची रोपं सुद्धा लावली की चला आपण रोपं लावून सुद्धा बघूया काय होतं ते। खरंच हा प्रवास हा खूप मजेदार होता, गमतीदार होता आणि किती कष्ट लागतात फावडा हातात घेऊन माती ओढायला ते सुद्धा आहे। बाजूलाच मस्त संतोषचा बैल चरतोय, रवंत करतोय, शांत मजेशीर एकदम। आणि ही रोपं लावल्यानंतर आम्ही एक 15 दिवसानंतर आलो, त्यावेळी संतोषने ह्याच्यामध्ये लावण्यासाठी पाखरं वगैरे बसू नये म्हणून एक छानशी मजेदार बावला, म्हणजे त्याला राखणदार बोलतात गावी, तो उभा केला होता। आणि 2 महिन्यानंतर कमीत कमी 60 दिवसानंतर ही बागेची परिस्थिती झाली की फुलं आली आणि जो आनंद गगनात मावेन असा झाला की आपण लावलेल्या श्रमाला खरंच सोन्याच्या रुपयाने फुलं आली होती। पिवळी लाल, एकदम अमिताभ बच्चनचा पिक्चर होता ना सिलसिला, त्यासारखं वाटत होतं। खूप प्रसन्न वाटत होतं, लाल पिवळी फुलं आली होती। आणि पल्लवी खूप आनंदाने ते तोडून आमच्या देवासाठी नेत होती, कारण त्यावेळी गणपतीचा सण आला होता। खरंच खूप मजेशीर प्रवास होता हा, बघण्यालायक। आणि मला वाटलंही नव्हतं की खरंच एवढी आमच्या इथे अशी फुलं येऊ शकतात आणि अशी बाग तयार होऊ शकतात। एक मजा म्हणून आम्ही एक लावली होती की चला आपण एक शेतकरी बनण्याचा प्रयत्न करू, आणि खरंच खूप फुलं लागली। खूप मजा वाटते बघताना आणि जास्त करून ती आपल्या हाताने आपल्या बागेतली फुलं तोडताना।